नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. हिमायतनगर शहरामध्ये आज एका ठिकाणी ध्वजारोहण नाही झाल्याचा आरोप काही समजते हिमायतनगर शहरातील नागरिक करत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांनी आज पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर एकंदरीत नेमकं प्रकरण काय ते आपल्याकडे काही नागरिक आहेत आणि पत्रकार बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगणार की हा प्रकरण नेमकं काय? आज आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा होत असतो. तर आज आम्ही साजरा केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर जात असताना भारतीय स्टेट बँक नावाची एक शाखा आहे. त्या शाखेला जी काही ध्वजारोहण आज व्हायला पाहिजे होतं, झेंडावंदन व्हायला पाहिजे होतं, ते झेंडावंदन या ठिकाणी नाही झालेलं आहे. कारण भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना या ठिकाणी SBIच्या वतीनं ते झेंडावंदन झालेलं नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन त्या प्रकरणाची चौकशी करावी अशा पद्धतीचं अर्ज दिला आणि चौकशीअंती जे काही दोषी असतील त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी असा आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. सर, एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे आणि त्याची चौकशी केल्यानंतर तुम्ही SBI बँकेचे मॅनेजर किंवा त्याच्या कोणत्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला? हां, मी शाखा अधिकारी म्हणून सोनवणे नावाचे ग्रस्त आहेत. मी त्यांना फोनवर आज बोललो आहे. तर ते म्हणतात काहीतरी बिल्डिंगचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे असं ते फोनवर बोलाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष आमचा संपर्क झालेला नाही. फक्त आम्ही फोनवर त्यांना माहिती घेण्यासाठी गेलतो. तर ते म्हणतात की काहीतरी त्यांच्या इमारतीचा इश्यू आहे. सर, एकंदरीत तुम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये आहात सध्यामध्ये आणि FIR फाडण्याची पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. तर पोलीस निरीक्षक साहेबाकडून कशा प्रकारचं तुम्हाला सहकार्य किंवा कशा प्रकारची माहिती देण्यात मिळते? नाही, आज आम्ही रितसर असा PI पोलीस निरीक्षक साहेबांच्या नावानं अर्ज दिलेला आहे. आता अर्जाच्यानुसार आम्ही संबंधित PI साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर जे काही कायद्यात बसेल अशा पद्धतीचं आम्ही कारवाईची मागणी करू.